हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी मोनिका पाटील. पहिल्यांदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना विजयादशमी व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर माझी दिवसाची सुरुवात अशी झाली. रात्री मी हार बनवून ठेवलेले, पण काही हार अजून पाहिजे होते. मग सकाळी ते राहिलेले ते पूर्ण केले. त्यानंतर मी घेतलं झाडू मारायला. झाडू मारता मारता मला 15-20 मिनटं तर लागतात घरात झाडू मारायला. घर थोडंसं मोठं असल्यामुळे मग त्यानंतर मी घेतली लादी पुसायला. मग देव पण धुवायचे होते. मग पहिल्यांदा फुलं काढून घेतली सर्व देवाऱ्यातली आणि देव पण एका परातामध्ये घेतले काढून. देव हेवी असल्यामुळे 2 वेळा ते काढून घ्यायला लागतात. ते व्यवस्थित काढून घेतले आणि जे अन्नपूर्णा मातेचे तांदूळ असतात ना खाली ठेवलेले, ते तांदूळ आहेत ना, ते काही तांदूळ ना थोडेसे पक्ष्यांना टाकायचे खायला. तर मी ते पक्ष्यांना टाकते खायला आणि जे थोडे उरलेले असतात ना ते आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे. मग त्यानंतर मी देवारा पुसायला घेतला. देवारावर खूप डस्ट येते. घर बाहेर असल्यामुळे खूपच डस्ट बसते. त्यामुळे ते वरून वगैरे मला खूप व्यवस्थित पुसून घ्यावा लागतो. तर मी असं वर चढून देवारा वगैरे व्यवस्थित पुसून घेतला. वर चढून घेतला. मग नंतर खालचा पोर्शन पण व्यवस्थित पुसून घेतला. त्यानंतर पप्पा आले. पप्पा बोलले, अगोदर नारळ पाणी पिऊन घे, मग देव धुवायची सुरुवात कर. त्यानंतर देव घेतले, धुवायला नेले. ही व्हिडिओ खूपच मोठी होईल म्हणून मी देव धुवायची व्हिडिओ नाही केली. त्यानंतर मी गेली फुलं काढायला. अंगणामध्ये जास्वंदाची फुलं आपली भरपूर येतात. तरी आज खूप कमी प्रमाणात दिसतात फुलं आलेली. तर इथे फक्त 3-4च फुलं दिसतात. तर ती मी काढून घेते. मागच्या साईडला बघते काय आल्यात का. मागच्या साईडला खूप भर आहे, मग तिकडनंच रोज जास्त फुलं भेटतात. तरी इकडची फुलं काढून घेते थोडीशी. त्यानंतर मागच्या साईडला काय आहे का, मागच्या साईडला बेलपत्र पाहिजे शिवलिंगावर आपल्याला चढवायला. मग बेलाची पानं काढून घेते. बेलाची पानं खूप वरती आहेत, पण तरी खाली पण थोडीशी पानं दिसत आहेत, ती मी काढून घेते. त्यानंतर थोडं पुढे जाऊन बघते, जास्वंदाचं दुसरा प्रकारची फुलं पण भेटली, ती घेते. मग पुढे जाऊन बघू, व्हाईट कलरची फुलांचं पण झाड मी लावलेलं आहे. त्याच्यावर काय फुलं दिसतात का. तर आज एकच आलं आहे, कली आहे, जाऊ दे ती उद्या घेऊया. मग आता पुढे जाऊन बघूया प्राजक्ताची फुलं काय भेटतात का. तर थोडीशीच पडल्यात आज, तरी थोडीशी घेऊया आपण सरस्वती मातेला वाहण्यासाठी. सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे. तर पुढे तुळशीची पानं घेऊया आपण कृष्णासाठी, विठ्ठलासाठी. तर ती पण मी तोडून घेतली. त्यानंतर पुढे जाऊन गुलाबाची फुलं असतील. गुलाबाची फुलं पण भरपूर येतात, पण आज थोडी कमी दिसतात. 3-4च आलेली आहेत, ती पण मी तोडून घेते. तर गणपती बाप्पांच्या मांडणीसाठी खायचं पान घेते. खायची पानं पण भरपूर आलेली आहेत आपल्याकडे, तर 2 पानं काढून घेते. तर पुढे मागच्या साईडला जाऊन बघूया काय फुलं किती आल्यात तिकडे. या साईडला भरपूर फुलं येतात. शमी तोडून घेऊया. शमी पण मी काढून घेते गणपती बाप्पाला वाहण्यासाठी. बघा मागच्या तरी पण आज खूपच कमीच वाटतात मला, नाही तर पूर्ण झाड भरलेला असतो रोज. नाहीतर कोणी येतात ना घेऊन जातात. अशा प्रकारे ही फुलं पूर्ण टोपली भरून भेटलेली आहेत. ही व्हाईट फुलं थोडी घेते आणि घरात जाते. आणि त्यानंतर घरात जाऊन मी घराचा उंबरठा सजवलेला आहे. तर तो अशा प्रकारे घाईघाईत बघू शकता
कारण की अजून भरपूर कामं आहेत म्हणून मला सगळ्या व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही होते. मी जमतील तशा बनवल्यात. त्यानंतर देव वगैरे रचून घेतल्यात, फुलं वगैरे वाहून घेतली देवांना. व्यवस्थित अशी देवपूजा झाली. तर मग नंतर हे बोलले की मी संध्याकाळी विसर्जनला जाणार आहे आणि दुपारचंच मुहूर्त आहे, त्यामुळे आपण पूजा पण आवरून घेऊया दुपारी. तर मग माझी झाली घाई. मग त्यात स्वयंपाक पण करायचं होतं. मग मी अशी पटकन 5 ते 10 मिनटात रेडी झाली आणि मग पुढच्या तयारीला लागली आणि दसऱ्याची मांडणी करून ठेवली मस्तपैकी. ते तुम्ही सांगा मांडणी आणि पूजा कशी झाली आहे ती कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. हे बघू शकता आमचा देवारा आणि दसऱ्याची मांडणी. त्यानंतर मी आरती करायला बसले. आहोंनी माझी व्हिडिओ बनवली, पण ज्या चांगल्या चांगल्या व्हिडिओ होत्या झालेल्या त्या सेवच नाही झाल्या आमच्या, त्यामुळे खूप आम्ही हसलो. तर आणि त्यामध्ये विन्सी पण मध्ये मध्ये खूप त्रास देत होती. व्हिडिओमध्ये ये सांगते तर येत नव्हती, तिचं काहीतरी चाललं होतं. त्यामुळे ज्या व्हिडिओ होत्या त्यामध्ये ती होती त्या व्हिडिओ सेवच नाही झाल्या. तर मग नंतर अशीच मी यांना सांगितली की अशीच छोटीशी करून घ्या. ही पूजा करताना पण अशी छोटीशी करून घेतली व्हिडिओ, कारण की त्या ज्या केलेल्या होत्या त्या व्हिडिओ सेवच नाही झाल्या रांगोळी वगैरे काढताना आणि पूर्ण हे करताना. इथे विन्सीच्या 2 गाड्या होत्या, ती बोलली की माझ्या गाड्या आत घ्या, मग त्या घेतल्या. मग अशा प्रकारे आमची दसऱ्याची पूजा, दसऱ्याचा दिवस मस्त साजरा झाला. त्यानंतर आहोंनी गाड्यांना नारळ फोडून घेतले. मस्त नारळ पण मस्त फुटले.